मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ई-KYC करून घेणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करणार नाही त्यांचा लाभ बंद होणार आहे. यासाठी शेवटची तारीख 31 मार्च होती, परंतु त्यामध्ये आता पुन्हा वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता लाडक्या बहिणींना 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-KYC करण्याची संधी मिळणार आहे. मित्रांनो, या अगोदर 31 मार्चपर्यंत ही तारीख होती, परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या तारखेमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता ई-KYC दुरुस्तीची संधी 1 महिना आणखीन मिळणार आहे. 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-KYCमध्ये दुरुस्तीची संधी पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-KYC करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना ई-KYC दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना 30 एप्रिल 2026 पर्यंत त्यांना ई-KYCची संधी उपलब्ध राहणार आहे. मित्रांनो, लेटेस्ट अपडेट, सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.